मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे त्या कृष्णीची आई तिला रागवत असते. सावित्री तिच्यासमोर डबे आपटत असते आणि तिला म्हणत असते, अगं तू का आमच्या पाठीमागे लागलेली आहेस? तू का घेतले नाहीस ते पैसे? जर तू ते पैसे घेतले आहेस तर तुझं काही गेलं असतं का? तुला उखांड्यावर फेकून दिलेल्या तुझ्या स्वर्गातल्या माईचं काही गेलं असतं? तुला दिसत नाही का? घरामध्ये खायला एकही दाणा नाही आहे आणि हे डबे, ह्या डब्यामध्ये काही दिसतं का तुला? आधीच तर ते शेत जळून खाक झालंय आणि आता ते कधी उघडण, कधी त्यामध्ये तू लावशील आणि ते कधी उगवायचं? तोपर्यंत काय आपण हव्याकडे वाऱ्याकडे तोंड करून बसायचं का? का तू आमच्या हात धुवून पाठीमागे लागलेली आहेस? आमचं वाटोळं करण्यामागे लागली आहेस? अगं मी म्हणते, तू कोणत्या जन्माचं पाप आमच्या डोक्यावर मारतीयेस? खरंच मला काही कळतच नाही, असं म्हणून तिला बरंच काही वाईट साईड बोलत असते. त्यावर ती भक्ती म्हणते, अगं त्या बाईची काय लायकी आहे? त्यावर ती म्हणते, तिची काय लायकी आहे ते अख्ख्या गावाला माहीत आहे, पण आपली लायकी काय आहे ते आपल्याला कळायला नको का? असं म्हणून ती त्या कृष्णीला वाईट साईड बोलत असते. आणि त्यानंतर ती म्हणते, काय हिला सत्यपणाची लागण झाली आहे तिलाच माहिती. त्यावर कृष्णी म्हणते, अगं आई, शेवटी कष्टाचं ते कष्टाचंच असतं. आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजतो कृष्णीचा. त्यावर ती सावित्री म्हणते, ते डबडं वाजायले, उचल आधी. त्यानंतर ती फोन उचलते आणि अननोन नंबर असतो. त्यानंतर इकडून बायजाबाईने तिला कॉल केलेला असतो. ती म्हणते, बायजाबाईचा फोन आहे. त्यावर सावित्री म्हणते, झालं आता कल्याण, बोल आता चटाचटा, काय म्हणतात ते ऐक. त्यानंतर ती बायजाबाई तिला म्हणते की कृष्णे, आमचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे, तुला लवकर वाड्यावर बोलवलं आहे, लवकरच तू इकडे ये. त्यानंतर कृष्णी त्यांना सांगते, मला बायजाबाईने बोलवलं आहे. आणि त्यानंतर इकडे बाळजाबाई त्या कृष्णीची वाट बघत बसलेल्या असतात. त्यावर त्या दलपत भाऊजींना म्हणतात, त्यांना विचारतात, अहो भाऊजी, ही पोर कुठं राहिली, येईल नवं? त्यावर ते म्हणतात, येईल, नक्कीच येईल, कारण आता स्वतः बाळजाबाईंनी फोन करून बोलवलं आहे म्हटल्यावर जरा बिथरली असन, घाबरली बी असन, त्यामुळे जरा येळ लागत असन. आणि तेवढ्यातच कृष्णी तिची स्कूटर घेऊन तिथे येते आणि ते म्हणतात, बघा आली बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ती पोरगी नक्कीच येईल. त्यानंतर कृष्णी बाळजाबाईजवळ येते आणि त्यांना नमस्कार करते. आणि त्यानंतर ते दलपत भाऊजी म्हणतात, काय गं कृष्णे, वरून जरी गरीब गाय आणि सत्यवानासारखी वागत असलीस तरी आतून मात्र तू एक नंबरची आतल्या गाठीची निघालीस की. आणि त्यानंतर ते म्हणतात, नागिनच निघालीस तू विषारी. त्यावर ती म्हणते, नाही, तुमचा काय तर गैरसमज झाला आहे, ते मी असं काय बी केलं नाही, मला नाव बी द्यायचं नव्हतं, पण माझ्या परस्परच त्या देशमानेबाईने माझ्या नावाची अवला उठवली बघा, असं म्हणून ती त्यांची माफी मागते. आणि त्यानंतर बाळजाबाई कृष्णीला विचारतात, बोल कृष्णे, का वागलीस असं? त्यावर ती म्हणते, मी असं काही बी वागले नाही, ते सगळं देशमानेबाईनेच केलेलं आहे. त्यावर त्या म्हणतात, आमच्या विरोधामध्ये जाण्यासाठी तू त्या देशमानेबाईसोबत हात मिळवला आहेस, वाटलं नव्हतं तू असं करशील. घेतलं होतंच ग तू त्या देशमानेबाईकडून. सच्चेपणाचा इमान मिरवणारी तू 4 पैशासाठी स्वतःचा इमानच विकलास की ग. वाटलं होतं तू सच्चेपणासाठी लढशील, उभा राहतील असं वाटलं होतं, कारण तू फारच आम्हाला स्वाभिमानी वाटली होतीस आणि त्याच्यामुळंच आम्ही कायमच तुझ्या पाठीशी उभा राहिलो होतो. पण तू काय केलंस? तू तर खोटारडी निघालीस, पैशाच्या मागे लागणारी पोरगी आहेस तू तर ती कृष्णी म्हणते, नाही बाळजाबाई, मी काय बी नाही केलं, मी तुमच्या विरोधामध्ये उभा राहण्याचा विचार सुद्धा कधी करू शकत नाही. आणि हे मला पण माहीत नव्हतं की त्या माणसांनी माझे मोठाले बोर्ड लावले आहेत आणि तुमच्या विरोधामध्ये मला उभं केलं आहे. मला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं आणि मला तर हे बी माहीत नव्हतं की मी इलेक्शनसाठी उभा राहिली आहे. हे समजा त्या माणसांनी त्यांनीच ठरवलं आणि मला ह्यातलं काहीच सांगितलं नाही. काल रातच्याला त्या देशमानेबाई माझ्याकडे आल्या होत्या पैशाची पेटी घेऊन, पण मला म्हटल्या, तू माझ्याशी हात मिळवणी कर. मी त्यांना साफ नकार दिला, कारण तुम्ही तर आमच्यासाठी देवच आहेत आणि तुमच्या विरोधात उभा राहण्याची तर काय, तुमच्या पंक्तीला बी बसण्याची आमची लायकी नाही आहे. आमचं हातावरचं पोट, आम्ही रोजचं रोजगार करून जगणारी माणसं
माणसं आहोत आणि मी असा काही बी विचार कशापायी करण असं ती सर्व बायजाबाईंना बोलते. पैक्यांसाठी मी तुमच्या विरोधात इलेक्शनला कसं काय उभी राहीन, त्या देशमानेबाईनेच सगळं केलं आहे. त्या माझ्या आईला बी काल रात्री पैसे देऊन गेल्या होत्या असं ती बाळजाबाईला सांगते आणि म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नसला तर मी माझ्या मेलेल्या बाची शपथ घेऊन सांगते. त्यावर त्या म्हणतात, थांब कृष्णे, आणि तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात, मेलेल्या माणसांची शपथ घेऊ नये, त्याची काही गरज नाही, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. त्यावर ती म्हणते, मला तुमचा हे स्वभाव लय आवडते, मी तर तुम्हाला देवीच समजते, देवासारखीच तुमची पूजा करते असं ती सगळं बायजाबाईला बोलते. ती म्हणते, तू जर आता मेलेल्या माणसाला पुण्यांदा समधी आलंस ना तर आम्हाला बिलकुलच आवडणार नाही. ती म्हणते, बाळजाबाई, मला तुमचा हे स्वभाव लईच आवडते. खरं सांगू का, तुम्ही वरून जरी रागीट दिसत असलात ना तरीही आतून लय मऊ आहेत आणि तुम्ही कोणाचं बी कधीच नुकसान करू शकणार नाही हे अख्ख्या पंचकृषीत माहीत आहे. पण खरं सांगू का, मला काय वाटते, गेल्या काही दिवसांपासून आपल्यामध्ये जे काही घडत आहे ना आणि चाललं आहे ना त्याच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार. यामध्ये कोणीतरी हे सगळं घडवून आणत आहे मुद्दाम असं मला वाटतंय. तर माझ्यासाठी देव माणूस हायचा तुम्हाला बघूनच मी लहानाची मोठी झाले आहे. बाई पण मिळावं तर तुमच्यासारखं असं मी रोजच म्हणते. त्यावर ती म्हणते, ह्या दलपत भाऊजींनी आणि त्यांच्या पोरांनी जरा त्रास दिला आहे, पण त्यांनी जरी त्यांच्यामुळे जरी जीव गेला असला तरी पण मी मनात काहीच राग ठेवला नाही आणि काही केलंही नाही, कारण फक्त ह्यांच्या घरामध्ये तुमच्यासारखी बाळजाबाई नावाची देवी राहते म्हणून, आणि मी माझ्या देवाच्याच विरोधामध्ये कशापायी उभं राहीन तुम्हीच सांगा असं ती त्यांना म्हणते. त्यावर बाळजाबाई तिचं हे सर्व बोलणं ऐकून म्हणतात, बघितलं का दलपत भाऊजी, मी तुम्हाला म्हटलं होतं ही पोरगी निर्मळ मनाची आहे, माझ्या विरोधामध्ये कट कारस्थानं करणारी नाहीये. त्यानंतर ते म्हणतात, अहो बाळजाबाई, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही तर मेलेल्या बाची शपथ घेते आहे. 1760 गुन्हेगार मी कोर्टात त्यांचं पितळ उघडं पाडतो. त्यावर ती म्हणते, दलपत भाऊजी, तुम्हाला की नाही माणसाची पारखच नाहीये. तुम्ही आणि ते तुमचा दिवट्या जयकांत, तुम्ही दोघांनी की नाही माझं सगळं डोसक्याला तापच करून ठेवलाय समधीकडं. पण आता हिचं बाबतीत काही बोलायचं नाही, एकदा विषय कट म्हणजे आता विषय कट. त्यानंतर ती इकडे कृष्णीला म्हणते, कृष्णे, तू तर माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आणलंस की ग, ह्या आता पोरीची काही चुकी नाही, हिचं ह्यात काहीच गुन्हा नाही. आता ह्या पोरीला राजकारणातले छक्के पंजे काय कळणार, ही तर खूपच भोळी आणि निर्मळपणाची पोरगी आहे असं म्हणून तिच्या तोंडावरनं बाळजाबाई हात फिरवते. अहो हिची काही चूक नाही, खरं तर आता पैशाची टंचाई आली असणार आणि हिची आई आमिषाला बळी पडली असणार आणि मजबूर होऊन हे सगळं झालेलं असणार बघा. तर त्या कृष्णीला म्हणतात, कृष्णे, तुझं कसं होणार ग, आम्हासनी तुझी लईच काळजी वाटायलीये. आता म्हणजे तू काय खाणार, काय करणार, तुझं शेत तर जळून खाक बेचिराग झालं आहे असं ती कृष्णीला म्हणत असते. त्यावर ती म्हणते, हा सगळा विचार करून आमच्या तर काळजातच कसं कसं व्हायलंय बघ, पण आता तू करणार तरी काय आहे की नाही. आता तू आम्हाला देवीच्या जागी नेऊन ठेवलं आहेस म्हणून एक सांगते तुला, तर कोणी देवी बिवी नाही, पण आता तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला एक तुझ्यासमोर प्रस्ताव ठेवते आणि हा तुझ्या फायद्याचाच आहे. तुला पटलं तर बघ, सांग मला हो म्हण. तुझी बी नड भागन आणि मला बी पुतण्याच्या पापाचं प्रायश्चित्त केल्यासारखं वाटन. त्यावर ती म्हणते, बाळजाबाई, तुम्ही काय बोलायलासा, मला काय बी कळन असं झालंय. त्यावर ती म्हणते, म्हणजे मी तुला काम देते, माझ्याकडं उद्यापासनं कामाला ये. त्यावर ती म्हणते, नेमकं तुम्ही मला कसलं काम देणार आहे ते तरी सांगा. ती म्हणते, नाही, तुला काही मी शेतात राबायचं किंवा घरात काम करायचं गड्यासारखं काही काम देणार नाही, अगदी सोपं काम आहे. त्यावर ती विचारते, पण कसलं काम आहे ते जरा सांगता का. त्यावर त्या म्हणतात, अगं एवढं काय विचार करतेस, उद्या ये की, उद्या आल्यावर तुला मी सांगते. त्यानंतर ती ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर ते दलपत भाऊजी म्हणतात, सगळं कसं कागदपत्री व्हायला हवं, त्याच्यामुळं एकदा हिचा अंगठा सही शिक्का घेता का. त्यावर त्या म्हणतात, शब्दाचा व्यवहार झालाय भाऊजी, ह्याच्यात काय, आमचा तिच्यावर
माझ्यावर विश्वास आहे। त्यावर कृष्णी म्हणते, नाही बाळजाबाई, म्हणजे मला कसं वाटतंय दळपत भाऊजी जे म्हणतात ते बरोबर आहे। कसं सगळं कागदपत्रे असलेलं बरं होतं। त्यानंतर ती अंगठा आणि देते आणि तिथनं निघते आणि इकडनं तो दुष्यंतही गावाकडे आलेला असतो आणि कृष्णीही तिच्या स्कूटरवर जात असते। तर त्या दोघांची रस्त्यामध्येच धडक होते आणि कृष्णी पडते। पण त्या दुष्यंतला काही कृष्णीनं हेल्मेट घातलेलं असतं, त्यामुळे ओळखायला येत नाही की ती कृष्णीच आहे आणि तो गाडीतनं उतरतो आणि सॉरी म्हणून तिला उचलतो। तर तिला कृष्णी दिसते। त्यावर ती कृष्णी म्हणते, तुम्ही कशाला हो पाहुणं सारखं सारखं मला धडकायला येत असतात माझ्यासमोर। त्यावर तो म्हणतो, मला काही शॉक नाही आहे आणि जर मला गाडीतनं दिसलं असतंच ना तू आहेस तर मी कधीच इथे तुला उचलायला आलो नसतो। त्यानंतर त्या दोघांच्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतात। त्यावर तो म्हणतो, आणि तू इथे काय करत आहेस? तुला एकदा मी वॉर्न केलं ना की तू माझ्या घरी काय माझ्या इकडच्या शेतामध्ये एरियामध्येही दिसू नकोस। त्यावर ती म्हणते, मी काय लय हौसाने मनाने आले नव्हते तुमच्या इथं, तुमच्या आईनीच मला बोलवलं होतं। त्यावर तो म्हणतो, माझी आई कशाला असं करण? मला आत्ता समजलं तू सारखं सारखं मला येऊन का धडकत असतेस। एकतर तू माझ्या आईला तर जेलमध्ये टाकलंच होतंस, म्हणजे टाकण्याच्या तयारीतच होतीस, पण आता मला ॲक्सिडेंट करून माझ्यावर त्याचा आरोप टाकून तुला काही मी तुझा ॲक्सिडेंट केला आहे याच्या आरोपाखाली मला पण जेलमध्ये टाकायचं आहे की काय, असं तो तिला विचारत असतो। आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी दुष्यंत वापस शहरामध्ये जायला निघालेला असतो। त्यावेळेस त्याला कृष्णी बाळजाबाईच्या मोर्चामध्ये हार घेऊन दिसते। त्यावर तो तिला थांबवतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? माझ्या आईच्या आजूबाजूलाही तू मला नको आहेस, मग तू इथे काय करत आहेस? त्यावर ती सांगते, तुमच्या आईनेच मला इथे कामाला ठेवलेलं आहे। त्यावर तो म्हणतो, माझी आई असं काही करणार नाही। त्यावर ती म्हणते, मी खरंच सांगते, मी कशाला खोटं बोलू? त्यावर तो म्हणतो, मग असं असेल तर मी तर आता शहरामध्ये जाणारच नाही, मीही इथे गावातच राहील इलेक्शन होईपर्यंत, कारण माझा तुझ्यावर काहीच विश्वास नाही आहे। तुझ्यामुळे उगाच माझ्या आईचं आणखी नुकसान व्हायला नको। तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।